नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी अप्पासाहेब मोहोरकर. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षात परवानगी न घेता महापुरुषांचे पुतळे उभा करण्याचं प्रमाण वाढलं असून या प्रकरणाची बीड पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. तर अशाच 109 प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून तब्बल 500 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही महापुरुषाचा पुतळा उभा करताना त्यासाठी नियम आणि कायदे असतात, तर वेगवेगळ्या विभागाच्या परवानग्या देखील घ्याव्या लागतात आणि त्यानंतरच पुतळा उभा करता येतो. त्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांनी नियमांचं आणि कायद्याचं पालन करूनच पुतळा उभा करावा असं आवाहन केलं आहे. तर पुतळा उभा करताना नियमांचं उल्लंघन किंवा कायद्याचं पालन न केल्यास तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते असं त्यांनी सांगितलंय. ठीक आहे. पुतळा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एकूण 109 FIR आत्तापर्यंत पोलिसांनी त्याच्यामध्ये दाखल केलेली आहे. 500 लोकांवर प्रतिबंधक कारवाई सुद्धा त्याच्यामध्ये केलेली आहे. पुतळेच्या बाबतीत शासनाचा GR आहे, शासनाचे नियम कायदे, त्यामध्ये जिल्हा स्तरावर समिती राहते, त्याची समितीची परवानगी घेऊन पुतळा बसवता येते. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्सची NOC आणि ग्राउंड लेवलची रिपोर्ट बघून त्याच्यानंतर पुतळा बसवता येते. सगळ्या लोकांना माझं हेच आव्हान राहील की हे आपण जे पुतळा बसवत आहे ते आपले इतिहासाचे खूप मोठे ज्यांची हस्ती आहे त्यांचे आपण पुतळा बसवत आहे, तो लीगल मार्ग वापरा, कायदेशीर मार्ग वापरा. पुतळा समिती जो आहे जिल्ह्याच्या लेवलवर त्यांची परमिशन घेऊन लीगली त्याच्यामध्ये वापरा, जेणेकरून उत्साहात आणि आनंदात तुम्ही तिथे पुतळा बसवू शकते, सगळा नियम कायदा फॉलो करून. पुतळ्याच्या बाबतीत जे लोकांनी उल्लंघन केलेलं आहे प्रतिबंधक कारवाई आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याचबरोबर आता जे लोक ह्याच्यामध्ये परत ते करते त्याच्यामध्ये जेलचे सुद्धा प्रावधान आहे.